जय लुई, जय जय लुई. मराठी ब्रेलवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपले हार्दिक स्वागत करत आहे. दिवाकर देशपांडे लिखित कारगिलच्या शौर्य कथा या पुस्तकाचे क्रमशः वाचन करत आहे. आजच्या अध्यायाचे नाव आहे 3 शिलेदार. तोलोलिंग शिखर काबीज केल्यामुळे द्रास भागातील टायगर हिल हे महत्त्वाचे शिखर काबीज करण्याच्या मार्गातला मोठा अडथळा दूर झाला असला तरी आसपासच्या अनेक शिखरांवर दबा धरून बसलेले पाकिस्तानी सैनिक हे या मार्गातील मोठा अडथळा बनले होते व त्यामुळे टायगर हिलची मोहीम हाती घेणे अवघड झाले होते आणि टायगर हिल ताब्यात घेतल्याशिवाय श्रीनगर लेह हा मार्गावरचा पाकिस्तानी मारा थांबणार नव्हता. शिवाय टायगर हिल घेण्यासाठी जाणाऱ्या सैनिक तुकड्यांवर त्या भागातील 2-3 शिखरांवरून जबर मारा होत होता. त्यामुळे आधी ती शिखरे ताब्यात घेण्याचा निर्णय 8व्या माउंटन डिव्हिजनचे प्रमुख मेजर जनरल मोहिंदर पुरी यांनी घेतला. या भागात ब्लॅक रॉक एरिया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागात 3 पिंपल्स, नॉल आणि लोणे हिल ही 3 शिखरे होती व तेथे पाकिस्तानी सैनिक अत्यंत सुसज्ज अवस्थेत भारतीय सैनिकांना टिपण्याकरता नेम धरून बसले होते. 10 दिवसांपूर्वीच तोलोलिंग शिखर ताब्यात घेताना पाकिस्तानी सैनिकांच्या प्रखर माऱ्याचा प्रत्यय भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना आला होता. या लढाईत 18व्या ग्रेनेडियर आणि 2ऱ्या राजपुताना रायफल्स बटालियनच्या 3 अधिकाऱ्यांसह अनेक जवान मारले गेले होते. त्यामुळे थेट टायगर हिल घेण्याआधी त्याच्या आसपासची ही 3 शिखरे घेणे आवश्यक होते. ही 3ही शिखरे काबीज करण्यासाठी तोलोलिंग शिखर काबीज करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या 2ऱ्या राजपुताना रायफल्सचीच निवड करण्याचा निर्णय जनरल पुरी यांनी ब्रिगेड कमांडर अरुण ओल यांच्याशी सल्लामसलत करून घेतला. ब्रिगेड कमांडरने ताबडतोब 2ऱ्या राजपुतानाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल रवींद्रनाथ यांना बोलावून घेतले आणि संपूर्ण मोहिमेची कल्पना दिली. तोलोलिंगच्या मोहिमेत स्वतः सामील होऊन परतलेल्या रवींद्रनाथ यांना आपल्या बटालियनवर वरिष्ठांनी इतक्या लवकर दुसरी कामगिरी सोपवल्याबद्दल समाधान वाटले. तोलोलिंगची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांना शिखरावरून परतल्याबरोबर कर्नलचा हुद्दा देण्यात आला होता. त्याआधी ते आपल्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसरच होते, पण त्यांचा हुद्दा लेफ्टनंट कर्नलचा होता. कर्नलचा हुद्दा मिळाल्याने त्यांच्या कामात फारसा फरक पडणारा नसला तरी वेतनवाढीखेरीज आपल्या पराक्रमाची पावती ताबडतोब मिळाल्याचे समाधान त्यांना झाले होते. पण त्या पलीकडे फारसे काही झाले आहे असे त्यांना वाटत नव्हते, कारण त्यांना अशा मान सन्मानांपेक्षा आपल्यावर सोपवण्यात आलेल्या कामगिरीचे महत्त्व अधिक वाटत होते. तोलोलिंगची कामगिरी आपण यशस्वीरित्या पार पाडली असली तरी त्यासाठी आपले तरुण जवान व अधिकारी गमावावे लागल्याचे दुःख त्यांना अधिक होत होते. दुःख विसरायचे असेल तर ताबडतोब 2ऱ्या मोहिमेवर जाणे हाच एक उपाय आहे असे त्यांना वाटत होते. त्यांनी ब्रिगेड कमांडरना हल्ल्याचा दिवस विचारला. त्यांनी 27 जूनपर्यंत मोहीम सुरू होणे आवश्यक असल्याचे सांगितले. म्हणजे आणखी 9 दिवस त्यांच्या हाती होते. 13 जूनला तोलोलिंग शिखर काबीज करून आलेल्या रवींद्रनाथ यांच्या बटालियनला जेमतेम 6 दिवसांतच 2ऱ्या मोहिमेच्या तयारीचे आदेश मिळाले होते.
तोलोलिंगच्या मोहिमेआधी या बटालियनने द्रास विभागातल्याच एका शिखरावर डोंगरी युद्धाचा सराव केला होता. शिवाय तोलोलिंगचा प्रत्यक्ष अनुभव गाठीशी होता. त्यामुळे रवींद्रनाथ यांना ही 3 शिखरे काबीज करण्यासाठी काय करावे याची पूर्ण कल्पना आली होती. या शिखरांवर असलेल्या पाकिस्तानी सैनिकांची संख्या फार नसली तरी ते मोक्याच्या जागी असल्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा चतुराईने वापर करून ही मोहीम फत्ते करावी लागणार हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बंकरमध्ये परतल्यानंतर टेबलाच्या खणातून नकाशा काढला आणि तोलोलिंग आणि टायगर हिल या 2 शिखरांच्या मधोमध येणाऱ्या थ्री पीपल्स नॉल आणि लोणे हिलवर नजर टाकली. टायगर हिलच्या संरक्षणासाठी शेवटची पाकिस्तानी फळी या 3ही शिखरांवर होती. या फळीचा नायनाट केल्यास टायगर हिल घेण्याचा मार्ग सुलभ होऊन द्रास क्षेत्रातले आक्रमण संपुष्टात येणार होते. त्यामुळे या मोहिमेत अपयश येऊन चालणार नाही याची कल्पना रवींद्रनाथ यांना आली. त्यांनी फक्त 1 कंपनी या मोहिमेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. 1 कंपनी म्हणजे सुमारे 200 सैनिक. 200 सैनिकांना घेऊन ही कामगिरी कोण फत्ते करू शकेल याचा ते विचार करत असताना त्यांच्या डोळ्यापुढे मेजर पद्मपाणी आचार्य या अत्यंत सुसंस्कृत व निडर अधिकाऱ्याची मूर्ती डोळ्यापुढे आली. हा अधिकारी 200 जवानांना बरोबर घेऊन ही कामगिरी यशस्वी करून 2 वेळा हा अधिकारी 200 जवानांना बरोबर घेऊन ही कामगिरी यशस्वी करून दाखवेल याबद्दल त्यांच्या मनात शंका नव्हती. त्यांनी ताबडतोब मेजर आचार्यला बोलावून घेतले. 6 फूट उंचीच्या उभ्या पण कणखर चेहऱ्याच्या त्या अधिकाऱ्याने कर्नल रवींद्रनाथ यांच्या समोर येताच खाडकन पाय जुळवून सॅल्यूट ठोकला आणि जोशात सर असे म्हणून अटेन्शन अवस्थेत तो उभा राहिला. कम ऑन पदम, हिअर इज इम्पॉर्टंट टास्क फॉर यू असे म्हणून कर्नल रवींद्रनाथ यांनी त्याला मोहिमेचे स्वरूप सांगितले आणि मोहिमेतले धोके काय असतील याची जाणीवही करून दिली. तोलोलिंगच्या लढाईत 3 तरुण अधिकाऱ्यांना गमावून बसल्यावर कर्नल साहेबांना आणखीन वीर मारणे नको होते. पण युद्धामध्ये अशा इच्छेला काहीच अर्थ नसतो. ही 3 शिखरे काबीज करण्यातले सर्व धोके त्यांना माहीत होते. मेजर आचार्यला हे धोके समजावून सांगताना ते स्वतःच्या सुरक्षेला नजरेआड करू नकोस असे त्याला सांगत होते. पण ही अत्यंत अवघड गोष्ट आहे हेही त्यांना माहीत होते. आचार्याच्याही लक्षात ही गोष्ट आली. 27 जून रोजी मोहिमेवर रवाना व्हायचे होते. 8 दिवसांत सर्व तयारी करायची होती. ही लढाई आपल्यासाठी जीवनमरणाची लढाई आहे हे मेजर आचार्याच्या लक्षात आले होते. आचार्याने आपल्या युनिटमध्ये येताच सर्व अधिकारी, ज्युनियर कमिशन्ड अधिकारी आणि जवानांना महत्त्वाच्या कामगिरीसाठी तयार राहण्यास सांगितले. आपली कामगिरी काय असेल याची आपण उद्या सकाळी कल्पना देऊ. तेव्हा आजच्या रात्री आपल्या कुटुंबियांना पत्रे वगैरे लिहून टाका, कारण पुढचे किती दिवस मोहीम चालेल काही सांगता येणार नाही. हे त्याने सर्वांना सांगून टाकले. आचार्यांच्या डोळ्यासमोर आपली 7 महिन्यांची गरोदर पत्नी चारू आली आणि आई वडीलही आले. आपले या लढाईत काही बरे वाईट झाले तर त्यांच्यावर काय आपत्ती कोसळेल या विचाराने तो काहीसा अस्वस्थ झाला. पण क्षणभरच आपला जन्म एका विशिष्ट कर्तव्यासाठी झाला आहे अशी मनोमन धारणा भगवद्गीतेचे पठण करणाऱ्या मेजर
पद्मपाणी आचार्याची होती. त्याच्या ओठांवर नकळत गीतेतला श्लोक आला, हतो वा प्रापस्यसि स्वर्ग जित्वा वा भोग्यसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. त्याने याच श्लोकाचे विवेचन करीत आपल्या वडिलांना पत्र लिहिले, आम्ही सध्या एका नव्या मोहिमेची तयारी करीत आहोत. आमच्या युनिटकडून सेनादलाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडून आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आमच्या युनिटने गाजवलेल्या शौर्याबद्दल सरसेनापतींनी गौरवपत्र लिहिले आहे. आता त्यांच्या आमच्याविषयीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळेच त्यांनी ही कामगिरी आमच्यावर सोपवली. हा एक प्रकारे आमचा सन्मानच आहे. सन्मानाची ही पताका अशीच फडकत राहावी यासाठी आम्हाला कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. कृपा करून युद्धात होणाऱ्या प्राणहानीची चिंता करू नका. मृत्यू हा या व्यवसायाबरोबर जोडला गेला आहे. त्याला आपला नाईलाज आहे. शिवाय हा मृत्यू अत्यंत उच्च अशा ध्येयासाठी आहे. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी म्हटल्याप्रमाणे या युद्धात माझे काही बरे वाईट झालेच तर स्वर्गात जाईन आणि जिंकलो तर पृथ्वीवरच्या सर्व सुखांचा उपभोग घेईन. हे पत्र लिहून पाकिटात टाकताना मेजर आचार्याच्या पापण्या ओलावल्या होत्या, पण त्या मृत्यूच्या भीतीने नव्हे तर वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या वडिलांच्या आठवणीने. आपल्यानंतर चारू हिमतीने जगेल याची त्याला खात्री होती, पण वृद्धपणी वडिलांना हे दुःख सहन होईल का या शंकेने तो व्याकुळ झाला होता. पण त्याने ही व्याकुळता पत्राबरोबरच पाकिटात टाकून बंद केली. पापण्यांवर साचलेले बिंदू त्याने निग्रहाने निपटून टाकले आणि आपल्या ऑर्डरलीला ते पत्र पोस्टात देण्यास सांगून त्याने कॅप्टन विजयंत थापर, लेफ्टनंट नेईके झाको, केनगुरुसे वगैरे आपल्या कंपनीतल्या प्लॅटून कमांडर्सना बोलावून घेतले. त्या सर्वांना मोहिमेची सर्वसाधारण कल्पना दिली व उद्या सकाळपासून कंपनीतल्या सर्व जवानांनी लेह महामार्गाच्या पलीकडे असलेल्या डोंगराच्या मागे जमायचे ठरले. या डोंगराच्या मागच्या भागापर्यंत पाकिस्तानी सैनिकांची नजर जात नसल्यामुळे तेथे कवायती करणे शक्य होणार होते. 27 जूनच्या सकाळी कवायत संपताच मेजर आचार्य यांनी सर्वांना आपल्या बंदुका, मशीन गन्स नीट तपासायला सांगितले. प्रत्येक सैनिकाची व अधिकाऱ्याची व्यक्तिगत भेट घेतली आणि त्यांच्या पुढे छोटेखानी भाषण करून आपल्या कंपनीवर आपल्या सिनियर ऑफिसर लोकांनी समोरच्या डोंगरातली 3 शिखरे काबीज करण्याची जबाबदारी टाकली असल्याचे सांगितले. देशाचे लक्ष आता आपल्या कामगिरीकडे लागले असून आपल्या पलटणीची इज्जत त्यामुळे पणाला लागली असल्याचे सांगितले. अब हमें जान क्यों ना देनी पड़े, लेकिन हम पलटन की इज्जत पर आंच नहीं आने देंगे. हम पर जो जिम्मेदारी सौंपी गई है वो हम जान देकर ही निभाएंगे. क्या आप सब तयार हैं? यावर सर्व जवानांनी प्रचंड मोठ्या आवाजात हां असे उत्तर दिले. आपल्या रेजिमेंटची युद्ध घोषणा देत मेजर आचार्य म्हणाले, तो बोलो राजा रामचंद्र की. सर्वांनी एकमुखाने प्रतिसाद दिला. जय. दुपारी सर्वांनी जेवण घेतल्यानंतर किंचित विश्रांती घेतली.
युद्धाचे एवढे मोठे आव्हान समोर उभे असतानाही मेजर आचार्यांना 1 तास गाढ झोप लागली. आता त्यांच्या मनावर यत्किंचितही तणाव नव्हता. त्यांच्या पुढे एकच ध्येय होते आणि ते म्हणजे तोलोलिंग आणि टायगर हिलच्या मधली 3 शिखरे काबीज करण्याचे. मेजर आचार्य यांनी आजच्या मोहिमेसाठी आपली निवड करावी याची कॅप्टन विजयंत थापरला मुळीच आश्चर्य वाटले नाही. तरुण लेफ्टनंट म्हणून युनिटमध्ये दाखल झाल्यापासून त्याची मेजर आचार्यशी तार जुळली होती. त्याचे वडील वीरेंद्र थापर 5 वर्षांपूर्वीच लष्करातून कर्नल या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे त्याला लष्करी जीवनाची चांगली माहिती होती. परंतु युनिटमध्ये आल्यानंतर प्रारंभी वाटणारा नवखेपणा घालवण्यासाठी कोणातरी वडीलधाऱ्याचे मार्गदर्शन हवे. ते मार्गदर्शन मेजर आचार्यांनी विजयंतला केले होते. आजच्या मोहिमेबाबतही आचार्यांनी विजयंतला पूर्ण कल्पना दिली होती व हा जीवन मरणाचा लढा आहे हे स्पष्ट केले होते. खरे तर मेजर आचार्यांना विजयंत धाकट्या भावासारखा वाटायचा, पण त्याच्याबद्दल वाटणारी ही माया त्यांनी कर्तव्याच्या आड येऊ दिली नाही. उलट ही कामगिरी फत्ते करायची असेल तर विजयंतसारखा निकटचा सहकारी बरोबर असणे आवश्यक आहे असे त्यांना वाटले. एकतर आपले काही वाईट झाले तर किमान विजयंत सारखा निकटचा सहकारी जवळ असावा असे त्यांना वाटत होते. शिवाय आपल्या मृत्यूमुळे ही मोहीम अर्धवट राहिली तर विजयंत नक्की पुढे येऊन ती यशस्वी करील असा विश्वास त्यांना वाटत होता. पण ही मोहीम विजयंतसाठीही धोकादायक ठरू शकते हे त्यांना माहीत होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या सर्व 200 सहकारी जवान आणि अधिकाऱ्यांना घरी पत्रे लिहिण्यास सांगितले व त्या दिवशी मेजर आचार्य यांच्या कंपनीतील जवळजवळ प्रत्येकाने घरी पत्र लिहिले होते. विजयंतने आपल्या लष्करी बाण्याच्या वडिलांना पत्र लिहिताना कुठलाही हळवेपणा पत्रातून व्यक्त होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली होती. पण त्याचबरोबर वडिलांना युद्धभूमीवर कोणती परिस्थिती आहे व तेथे काय घडणार आहे याची कल्पना यावी यासाठी स्पष्टपणे लिहिले होते. तुम्हाला हे पत्र मिळेल तेव्हा मी अप्सरांच्या सहवासात असेन व आकाशातून तुमच्याकडे पाहत असेन. अशी गमतीशीर सुरुवात त्याने केली होती. आपल्या मृत्यूच्या बातमीने वडिलांना धक्का बसू नये म्हणून त्याने स्वतःच्या मृत्यूकडे खेळकरपणे पाहण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याला जमला याबद्दल त्याला त्याचेच कौतुक वाटले. आपला मृत्यू झालाच तर तो किती उच्च ध्येयासाठी झाला याची कल्पना जगाला देता यावी यासाठी त्याने वडिलांना एक सल्ला पत्रात दिला होता. जर तुम्हाला शक्य असेल तर आम्ही भारतीय सैनिक कुठे लढलो ते पाहण्यासाठी तुम्ही स्वतः एकदा इथे येऊन जा. आम्ही कोणत्या परिस्थितीत आणि किती अवघड लढाई लढून हौतात्म्य पत्करले ते सर्व भारतवासियांना सांगा. डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमीतून डिसेंबर 98 मध्ये बाहेर पडून लष्करी सेवेत दाखल झालेल्या विजयंतने गेल्या 6 महिन्यांत भरगच्च शौर्य गाजवले होते. जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांत त्याने काश्मीरमधल्या कुपवारा भागात अतिरेक्यांशी धाडसाने 2 हात केले होते. त्यामुळे त्याला लगेच कॅप्टनचा हुद्दा मिळाला होता. कारगिल भागातले आक्रमण उघडकीस येताच
त्याची संपूर्ण बटालियन त्या भागातून काढून द्रास येथे हलवण्यात आली होती. द्रास येथे पोचताच त्यांच्या बटालियनला 18व्या ग्रेनेडियर बटालियन बरोबर तोलोलिंगचे शिखर काबीज करण्याकरता निवडण्यात आले होते. याआधी हे शिखर काबीज करण्यासाठी गेलेल्या तुकड्या परतल्याच नव्हत्या, तर काही तुकड्यांमधील बहुतेकांची प्रेतेच हाती आली होती. शिवाय तोलोलिंगच्या लढाईत 3 अधिकाऱ्यांसह 23 भारतीय सैनिक धारातीर्थी पडले होते. त्यामुळे विजयंताला परिस्थितीचे गांभीर्य पूर्णपणे उमगले होते. त्याने तसे पत्रात लिहिले होते. आईला सांभाळण्याची सूचना लिहून त्याने पत्र बंद केले आणि स्वतः लष्करी टपाल कार्यालयात नेऊन दिले. तेथून तो आपल्या तंबूत आला आणि तिथे तयार असलेली आपली रायफल आणि 25 किलो वजनाचे सामान असलेली सॅक पाठीवर लावली आणि आपल्या जवानांना घेऊन तो सरळ मेजर आचार्य यांनी सांगितल्याप्रमाणे ब्रिगेड मुख्यालयामागच्या डोंगराच्या पायथ्याशी आला. लेफ्टनंट नेइके झाकवो केंगुरुसे हा ताज्या दमाचा नागा अधिकारी आधीच आपल्या जवानांना घेऊन तिथे दाखल झाला होता. सुभेदार शिव नाईक याच्याकडेही एक प्लॅटून सोपवण्यात आली होती. त्याच्यासाठी ही मोठी संधी होती. उपवाऱ्यात त्याची योग्यता अनेकदा दिसून आली होती व ही जबाबदारी पार पाडल्यावर आपण लवकरच सुभेदार मेजर होऊ याची शिव नाईकला खात्री होती. संध्याकाळचे 6 वाजले होते. मोहिमेवर ठीक 7 वाजता कूच करण्याचे ठरले होते. तोफखाना दलाच्या तोफांनी 3ही शिखरांवर आग ओकण्यास सुरुवात केली होती. तोफखान्याच्या भडीमाराचे छत्र घेऊनच मेजर आचार्य यांच्या कंपनीने 3 शिखरांवर चढाई सुरू केली. शिखरावर भक्कम बंकर्स बांधून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना काय होणार याची नेमकी कल्पना आली. त्यांनी सीमेपलीकडच्या आपल्या तोफखान्यात संदेश पाठवून ज्या मार्गाने भारतीय सैनिक चढाई करण्याची शक्यता आहे त्या मार्गावर एअरबस्टर्स सोडण्यास सांगितले. चढाई सुरू करून जेमतेम 1 तास होतो न होतो तोच भारतीय तुकड्यांच्या आसपास एअरबस्टर्स फुटायला लागले. अशाही अवस्थेत फारशी हानी न होऊ देता भारतीय सैनिकांनी सतत 7 तासांची चढाई करून मध्यरात्री 2च्या सुमारास या 3 शिखरांचा पाया गाठला. पाक व्याप्त भागातून एअरबस्टर्स येत असल्यामुळे भारताच्या तोफखान्यानेही एअरबस्टर्स ज्या भागातून येत होते त्या भागावर जोरदार भडीमार सुरू केला. त्यामुळे भारतीय सैनिकांना या शिखरांवर चढाई करणे शक्य झाले. एवढ्या अंधाऱ्या रात्री कडाक्याच्या थंडीत शत्रूचा मारा चालू असताना फारशी हानी होऊ न देता 7-8 तासांत मेजर आचार्यांच्या पथकाने चढाई तर केली, पण पुढची कामगिरी खूपच अवघड होती. शिखरापासून काही अंतरावर असलेल्या या शिखरांवर शत्रूने अनेक बंकर्स बांधले असून त्यातले काही 2 मजली आहेत. तोफांचा भडीमार झाला असला तरी शत्रू आपला हल्ला परतवून लावण्याच्या स्थितीत आहे. त्यांचे बंकर्स त्यांनी डोंगराच्या प्रचंड नैसर्गिक कपारींमध्ये बांधलेले असल्यामुळे तोफगोळ्यांच्या माऱ्याचा त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नव्हता. अचूक नेम धरून एखादा गोळा त्या कपारीत पडला असता तर फार तर मनुष्यहानी झाली असती आणि बंकरची किरकोळ पडझड झाली असती, पण संपूर्ण बंकर नष्ट होण्याची सुतरामही शक्यता नव्हती. बरे, शत्रूने 3ही शिखरांवरून चढाईच्या मार्गावर नजर ठेवली होती.
त्यामुळे थ्री पिंपल्सवर चढाई होत असेल तर नॉल आणि लोणे हिल या शिखरांवरून मारा करणे शक्य होते, किंवा एका शिखरावर चढाई होत असेल तर दुसऱ्या 2 शिखरांवरून भारतीय सैनिकांवर मारा होत होता. मेजर आचार्य यांच्यापुढे खूपच मोठा पेच पडला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय केला व ही 3 शिखरे एकानंतर एक ताब्यात घ्यायची असा निर्णय घेतला. आधी थ्री पिंपल्सवर लोणे हिल ही शिखरे ताब्यात घ्यायचे ठरले, कारण या शिखरांवर शत्रूची शक्ती एकवटलेली नव्हती. नॉल या मुख्य शिखराला संरक्षण देण्यापुरतीच शिबंदी या दोन्ही शिखरांवर ठेवण्यात आली होती. ही दोन्ही शिखरे ताब्यात आली तर शत्रूचे मुख्य ठाणे असलेले नॉल शिखर घेण्यासाठी संपूर्ण ताकद लावता येईल असा विचार मेजर आचार्य यांनी केला. या दोनही शिखरांवर लगेच चढाई सुरू करण्याचा विचार मात्र त्यांना सोडून द्यावा लागला, कारण ही चढाई सुरू असतानाच दिवस उजाडण्याची शक्यता होती व तसे झाले असते तर उंचावर बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकांना टिपून मारले असते. पुन्हा रात्र पडेपर्यंत मेजर आचार्यांनी सर्व सैनिकांना तीनही शिखरांच्या पायथ्याशी असणाऱ्या कडेकपाऱ्या व नाल्यांमध्ये आश्रय घेण्याचा आदेश दिला आणि रात्र पडताच या 2 शिखरांवर हल्ला करण्यात येईल असे सांगितले. दिवसभराची ही विश्रांती सक्तीची असली तरी ती भारतीय सैनिकांना हवीच होती, कारण 10-12 हजार फुटांवरच्या विरळ हवेतील चढाई करून त्यांची दमछाक झाली होती. या विश्रांतीनंतर पुन्हा जोमाने चढाई करणे शक्य होणार होते आणि तसेच झाले. संध्याकाळ झाली तेव्हा सर्व जवान ताजेतवाने होऊन थ्री पिंपल्स आणि लोणे हिलच्या पायथ्याशी जमले. मेजर आचार्यांनी तोफखाना दलाला आपला मारा सुरू करण्यास सांगितले व काही क्षणांतच हा मारा सुरू झाला. तीनही शिखरांवर सुरू झालेल्या माऱ्यामुळे शत्रूला काही काळ तरी डोके वर काढता येणार नव्हते व त्याचा फायदा घेऊन मेजर आचार्यांची फौज चपळाईने या डोंगरांचा खडा चढू लागली. नॉल शिखरावरून या चढाईस अडथळा होऊ नये यासाठी तिथे सतत रॉकेट लॉन्चर्स व तोफखान्याचा मारा चालू ठेवण्यात आला होता. आचार्यांनी सांगितले त्याप्रमाणे मध्यरात्री या दोन्ही शिखरांपासून काही फुटांवर भारतीय सैनिक पोचल्यामुळे त्यांच्यावरील भडीमार थांबवण्यात आला असला तरी नॉलवरचा मारा थांबवण्यात आला नव्हता. त्याचा चांगलाच फायदा झाला. शत्रूने या हल्ल्याचा प्रतिकार केला पण त्यात फारसा जीव नव्हता. पहाट होता होता ही दोनही शिखरे भारतीय सैनिकांच्या ताब्यात आली. काही जणांना गोळ्या लागून जखमा झाल्या होत्या व काहींच्या शरीरात एअरबस्टर्सची बरोबर आलेल्या डॉक्टरने तेवढ्या धामधुमीतही त्यांना मलमपट्टी केली. शिवाय या जखमा कितीही गंभीर स्वरूपाच्या असल्या तरी अंगात जीव आहे तोपर्यंत लढण्यासाठी आहे अशीच सैनिकांची भावना होती. त्यामुळे काही गंभीर जखमी सैनिकांना पायथ्याशी थांबण्यास मेजर आचार्यांनी सांगितले तेव्हा त्यांनी नम्रपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आचार्यांनी या जखमी सैनिकांनाच शत्रूचे पळण्याचे किंवा रसदीचे मोक्याचे मार्ग अडवण्यासाठी पायथ्याशी तैनात केले. त्यांनीही मोठे दगड व तोफांच्या माऱ्याने पडलेले खड्डे यांच्या आश्रयाने
जुजबी तटबंदी बांधून या दोनही शिखरांकडे जाणारे सर्व मार्ग बंद केले होते. रात्री दोन्ही शिखरांवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी मशीन गन्स व हातबॉम्बच्या सहाय्याने प्रतिकार सुरू केला, परंतु मेजर आचार्यांनी हवालदार आनंदच्या नेतृत्वाखाली पाठवलेल्या तुकडीने हातघाईची लढाई करून थ्री पिंपल्सवरच्या शत्रूचा तर हवालदार रणबीर सिंगच्या तुकडीने लोणे हिलवरच्या शत्रूचा धुव्वा उडवला. शत्रूचे 7-8 सैनिक या धुमश्चक्रीत मारले गेले होते. काहींनी पळण्याचा प्रयत्न केला, पण ते खाली मार्ग अडवून बसलेल्या सैनिकांच्या बंदुकांचा निशाणा बनले. बंकरमध्ये पेरून ठेवलेल्या एका सुरुंगावर पाय पडून एक भारतीय रायफलमन जबर जखमी झाला. त्याचा पायच मांडीपासून पूर्णपणे तुटून पडला. त्या बेशुद्ध शिपायाला त्याच्या काही साथीदारांनी पायथ्याशी एका कपारीत तात्पुरते इस्पितळ थाटून दिलेल्या डॉक्टरकडे आणले, पण त्याला फार काळ तिथे ठेवून फायदा नव्हता. त्याला 10-12 हजार फूट उंचीवरून खाली नेणे हेही अवघड काम होते. पण मेजर आचार्यांनी ताबडतोब 2 शिपायांना बोलावले व त्यांच्या रायफलींच्या दस्त्याला एक कापड बांधून त्याचा स्ट्रेचर केला आणि त्यात त्या जखमी सैनिकाला बसवले. त्यांनी दोन्ही शिपायांना दिवस उजाडायच्या आत डोंगर उतरून जखमी सैनिकास द्रासच्या मुख्यालयात पोहोचवण्यास सांगितले व मुख्यालयातही तसा बिनतारी संदेश दिला. एवढी एक गोष्ट सोडली तर 2 शिखरे काबीज करण्याची कामगिरी ठरल्याप्रमाणे पार पडली होती. पण आता खरा कस लागणार होता तो नॉल शिखर ताब्यात घेताना. हाती आलेल्या 2 शिखरांवर प्रतिहल्ला होऊ नये याची व्यवस्था मेजर आचार्यांनी लावली व ते लगेच खाली आले. पुन्हा दिवस उजाडताच सर्वांनी खड्या कपारींचा आश्रय घेतला. सर्वजण विश्रांती घेत असले तरी सर्वांचेच मन आता नॉलवरच्या हल्ल्याचा विचार करू लागले. या 2 शिखरांइतका हा हल्ला सोपा असणार नाही याची सर्वांनाच जाणीव होती, कारण या शिखरावर जास्त बंकर्स होते. या हल्ल्याचे नेतृत्व स्वतः करण्याचा निर्णय मेजर आचार्य यांनी घेऊन टाकला व त्यांनी दिवसभरात हल्ल्याची योजनाही आखून टाकली. या योजनेनुसार असे ठरले की पहिला हल्ला मेजर आचार्य 10 माणसांना घेऊन करतील. हा हल्ला अयशस्वी ठरला तर दुसरा हल्ला परत 10 माणसांना घेऊन कॅप्टन विजयंत थापर करतील. हाही हल्ला अयशस्वी ठरला तर तिसरा हल्ला लेफ्टनंट केनगुरुसे आणखी 10 माणसांना घेऊन करतील आणि तोही अयशस्वी ठरला तर संपूर्ण कंपनीचा ताबा सुभेदार शिवनाईक घेतील व ते अखेरचा मारा व रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत शत्रूवर हल्ले करीत राहतील आणि हे शिखर मिळवण्याचा प्रयत्न करतील व पलटणीची इज्जत राखतील. ही व्यवस्था झाल्यानंतर मेजर आचार्य यांनी नॉलच्या शिखराकडे एक नजर टाकली आणि ते रात्र होण्याची वाट पाहत बसले. जरासा अंधार पडताच त्यांनी नॉलच्या दिशेने वाटचाल सुरू केली. भारतीय तोफखान्याचा मारा सुरू झाला होताच शत्रूला या हल्ल्याची कल्पना आलेली असल्यामुळे त्यांनीही एअरबस्टर्सचा मारा जोरात सुरू केला होता. अशा अवस्थेतही मध्यरात्रीच्या सुमारास शिखरापासून काही मीटर्स अंतरापर्यंत मेजर आचार्य यांची संपूर्ण कंपनी पोचली होती. त्यांना तेथून एक दुमजली बंकर चांदण्याच्या प्रकाशात स्पष्ट दिसत होता. एक अवजड मशीन गन तेथून त्यांच्यावर जीवघेणा मारा करत होती.
मशीन गन चालू असताना त्यातून बाहेर पडणारी आग फक्त त्यांना दिसत होती. ती चालवणारा कोण आहे, बंकरमध्ये किती माणसे आहेत आणि बंकर्सची संख्या किती याची त्यांना नेमकी माहिती नव्हती. त्यांच्या पुढे सध्या एकच ध्येय होते आणि ते म्हणजे समोरून आग ओकणाऱ्या मशीन गनला शांत करणे व आपल्या मागून येणाऱ्या माणसांचा मार्ग मोकळा करणे. सध्या तरी आपल्या जवळच्या रायफलीचा काहीच उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ती खांद्याला लावली आणि सरपटत पुढे सरकण्यास सुरुवात केली. त्यांच्यात आणि बंकरमध्ये साधारणतः 20-25 फुटांचे अंतर असावे. मेजर आचार्य व त्यांचे 10 सहकारी जेमतेम 10 ते 12 फूट अंतर कापून पुढे गेले नाहीत. तोच पाकिस्तानी बंकरमधून आपल्या दिशेने येत असलेला एक हातबॉम्ब मेजर आचार्यांना दिसला. त्यांनी चपळाईने तो हात लांब करून झेलला व सेकंदाचाही विलंब न लावता पुन्हा बंकरच्या दिशेने फेकला. त्याचा जोरदार स्फोट झाला आणि शत्रूची सतत धडाडणारी मशीन गन एका क्षणात शांत झाली. या स्फोटामुळे शत्रू गोंधळलेला असणार हे लक्षात घेऊन मेजर आचार्य उभे राहिले व त्यांनी बंकरच्या दिशेने धावण्यास सुरुवात केली. कोणीतरी बंकरच्या दिशेने धावत येत आहे हे एवढ्या गोंधळातही कोणीतरी पाकिस्तानी सैनिकाच्या नजरेस आले आणि त्याने गोळीबार सुरू केला. पण त्याच्या गोळ्या चुकवत मेजर आचार्यांनी बंकर गाठला व आपल्या हातातले 2 हातबॉम्ब त्यांनी बंकरमध्ये फेकले. त्यात संपूर्ण बंकर उद्ध्वस्त झाला. परंतु लगेच त्या बंकरच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या बंकरमधून गोळीबार सुरू झाला. तोपर्यंत आचार्यांच्या मागून धावत आलेल्या 10 जवानांनी त्या बंकरच्या दिशेने आचार्यांच्या मागोमाग धाव घेतली. पण गडबडीत एक गोळी आचार्यांच्या मांडीत घुसली. पण त्याची पर्वा न करता ते बंकरच्या दिशेने धावत राहिले. पण आता त्यांची धावण्याची गती मंदावली होती. त्यामुळे त्यांना मशीन गनचा मारा चुकवत पळणे अवघड झाले. अशाही अवस्थेत त्यांनी उभ्या उभ्याच एक हातबॉम्ब बंकरच्या दिशेने फेकण्यासाठी हात उचलला. पण काही घडण्याच्या आतच एक गोळी त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या उडवून गेली आणि हातातल्या बॉम्बसह ते खाली कोसळून निश्चित झाले. ते खाली पडताच अल्लाहू अकबर असा घोष करीत काही पाकिस्तानी सैनिक बंकरच्या बाहेर आले व त्यांनी आचार्यांच्या 10 सहकाऱ्यांवर जबर हल्ला चढवला. 20-25 फुटांवरून आचार्यांवर नजर ठेवून असलेल्या कॅप्टन विजयंत थापरने ताबडतोब आपल्या 10 जणांच्या तुकडीला घेऊन त्या सर्व पाकिस्तानी सैनिकांच्या दिशेने धाव घेतली व त्यांनी हातघाईची लढाई सुरू केली. त्याने व त्याच्या जवानांनी झपाटल्यासारख्या हालचाली करून त्या सर्व पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले व त्यांच्या बंकरमध्ये हातबॉम्ब टाकून तो उद्ध्वस्त केला. पण लगेच या बंकरच्या 10-12 फूट उंचीवर असलेल्या दुसऱ्या बंकरमधून गोळीबार सुरू झाला. हा मारा चुकवणे केवळ अशक्य आहे हे माहीत असूनही विजयंतने आपल्या सहकाऱ्यांसह तो 10-12 फुटांचा चढायला सुरुवात केली. सहकारी वरच्या माऱ्याला बळी पडत असतानाही विजयंत 7-8 फुटांपर्यंत चढला व त्याने तेथूनच एका कड्याचा आधार घेत 2 बॉम्ब बंकरच्या दिशेने फेकले व एखाद्या पालीसारखा तो कड्याला चिकटून राहिला. वर मोठा स्फोट होऊन संपूर्ण बंकर उद्ध्वस्त झाला असला तरी शत्रूचा मारा थांबला नव्हता. आता तो त्याच्याही वर असणाऱ्या दुसऱ्या बंकरमधून सुरू झाला होता. हा बंकर शिखराच्या अगदी वरच्या टोकाला होता. अगदी उंचावरचा हा बंकर असल्यामुळे तो ताब्यात घेतला तर बाकीच्या बंकर्समधून पाकिस्तान्यांना हुसकावणे फारसे अवघड नाही हे विजयंतच्या लक्षात आले.
पण हे काम सोपे नाही हे जाणीव ही जाणीवही त्याला झाली, कारण वरून गोळ्यांचा पाऊस सुरू झाला होता. सर्व भारतीय सैनिक शत्रूच्या थेट माऱ्याच्या टप्प्यात होते. पण आता इथून माघार घेता येणार नव्हती. एक तर संपूर्ण विजय अथवा संपूर्ण पराजय, या दोनच गोष्टी आता शक्य होत्या. शत्रूचा मारा भेदक होता, त्यामुळे पराजय डोळ्यासमोर दिसत होता. परंतु निग्रहाने वाटचाल केली तर दैदिप्यमान असा विजयही आपली वाट पाहत आहे हे कॅप्टन विजयंतला माहीत होते. मेजर आचार्य यांचे बलिदान निरर्थक ठरून द्यायचे नसेल तर आपल्याला विजय मिळवावाच लागेल असा विचार तेवढ्या धामधुमीतही त्याने केला व खाली पुढच्या कारवाईसाठी तयार असलेल्या लेफ्टनंट नेइके झाकुओला संदेश पाठवला. आय एम ऑन ए डेडली मिशन, बी रेडी टू टेक ओव्हर. जिंकू किंवा मरू या भावनेनेच विजयंतने तो निसरडा कडा चढण्यास सुरुवात केली. जवळपास 20 फुटांचा कडा चढताना त्याला व त्याच्या साथीदारांना कोणतेही शस्त्र वापरणे शक्य नव्हते, कारण त्यांना दोन्ही हातांचा वापर करत हा कडा चढावा लागत होता. वरून गोळ्या बरसतच होत्या. जवळपास अर्ध्या तासाच्या चढाईनंतर दमलेल्या अवस्थेत एक सपाट जागा विजयंतला दिसली. या जागेवर उभे राहून हातबॉम्ब फेकता येईल का याचा त्याने अंदाज घेतला व ते शक्य आहे हे लक्षात येताच त्याने हलकीशी शीळ घातली. त्याने खालून येणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना हलक्या आवाजात आहे तिथेच थांबण्याची सूचना केली व पूर्ण जोर लावून आकाशात चेंडू उडवावा तसा हातबॉम्ब बंकरमध्ये पडेल असा कल देऊन उडवला. पण तो बंकरमध्ये पडलाच नाही. तो जरा अलीकडेच एका कड्यावर आदळला व त्याचा स्फोट झाला. बंकरमधला शत्रू सावध होताच. त्याला फक्त भारतीय सैनिक कुठून येत आहेत हे कळत नव्हते, पण या स्फोटाने तेही त्यांना कळले. त्यांनी मशीनगनचा तुफान मारा सुरू केला. या बरसत येणाऱ्या गोळ्यांना चुकवून किती चुकवणार. विजयंतचे 3 साथीदार या गोळ्या चुकवू शकले नाहीत. विजयंत जीवाच्या शर्थीने एकीकडे कडा चढत होता आणि दुसरीकडे गोळ्या चुकवत होता. पण हा खेळ नशिबाची साथ आहे तोपर्यंतच चालणार हे त्याला माहीत होते. तरीही तो चढत राहिला. आता बंकर त्याच्या डोक्यावर फक्त 5 फुटांवर राहिला होता. त्याला बंकरच्या आतले आवाजही ऐकू येत होते. बंकरमध्ये हातबॉम्ब फेकता येईल का याचा त्याने पुन्हा अंदाज घ्यायचा ठरवले. एका हाताने कडा धरून दुसऱ्या हाताने बॉम्ब फेकण्यासाठी त्याने आपले डोके किंचित बाहेर काढले आणि काही काळाच्या आतच नशिबाने त्याची साथ सोडली. एक गोळी त्याच्या बाहेर आलेल्या डोक्यात घुसली. ती त्याचे प्राण त्याच्या शरीरातून बाहेर काढण्यासाठीच. विजयंत बरोबर असलेल्या सिग्नलमनने लेफ्टनंट नेइके झाकुओला ही बातमी ताबडतोब कळवली. नेइके झाकुओने आपल्या पाठीला हलकी मशीनगन लावली व आपल्या सहकाऱ्यांसह लगोलग हा डोंगर चढण्यास सुरुवात केली. 5-6 फूट चढून जाताच त्याचे पाय कड्यावरून घसरायला लागले. 2दा तो घसरून पडता पडता वाचला. अशा पद्धतीने आपला वेळ केवळ डोंगर चढण्यातच जाईल हे लक्षात येताच खवळलेल्या या नागा अधिकाऱ्याने त्याच्या भाषेत एक अस्सल शिवी घातली आणि आपल्या पायांचे बूट काढून सरळ खाली फेकून दिले. बुटांतून पाय मोकळे होताच एखादी पाल उभ्या भिंतीवर सरसर चढावी तसा हा अधिकारी कडा चढू लागला. केवळ 20-25 मिनिटात तो सरळ त्या बंकरच्या पायथ्याशी पोहोचला.
त्याने तेथे एका कड्यावर आपली मशीन गन ठेवली व बंकरमधल्या मशीन गनच्या दिशेने 5 मिनिटांपर्यंत मारा केला. मशीन गन शांत झाली, पण काही क्षणच. दुसऱ्या क्षणी ती पुन्हा सुरू झाली व तिची एक गोळी येऊन थेट या नागा अधिकाऱ्याच्या छातीत घुसली. गोळी छातीत घुसताच लेफ्टनंट नेईके झाकुओ केनगुरुसेचा हात कड्यावरून निसटला आणि तोल जाऊन तो 100 फूट उभा खाली कोसळून दगडावर आपटला आणि कायमचा शांत झाला. आपले तीनही अधिकारी धारातीर्थी पडल्याचे पाहताच सुभेदार शिव यांनी आपल्यावर येऊन पडलेल्या जबाबदारीची एकदम जाणीव झाली. त्याने 10-10 सैनिकांना घेऊन जाण्याची कल्पना आता स्वतःच्या अधिकारात सोडून दिली. त्याने सर्वच जवानांना एकत्र केले आणि मेजर साहेबांचा आदेश मानून पलटणीच्या इज्जतीसाठी आता सर्वांनी रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत लढायचे आहे हे सर्वांच्या मनावर ठसवून चढाई सुरू केली. बंकरच्या पायथ्याशी पोहोचताच सुभेदार नाईक व त्याच्या शेजारीच कड्याचा आधार घेऊन उभ्या असलेल्या 2-3 जवानांनी लागोपाठ प्रत्येकी 2-2 असे हातबॉम्ब बंकरमध्ये फेकले. लागोपाठ 4-5 स्फोट होऊन संपूर्ण बंकर धुराने भरून गेला. त्यामुळे मशीन गनचा मारा थांबला. ही संधी साधून हे सगळे जवान चपळाईने वर गेले व त्यांनी बंकर ताब्यात घेतला. बंकरमध्ये एकही पाकिस्तानी सैनिक जिवंत सापडला नाही. बंकरमध्ये पोचता क्षणी सुभेदार नाईकच्या लक्षात आले की आपण अगदी मोक्याच्या जागी व शिखरावरच्या सर्वात उंच जागी पोहोचलो आहोत. आपल्याला आसपासचा प्रदेश नीटपणे दिसत आहे. सर्व काही स्पष्ट दिसत असल्यामुळे त्याच्या लक्षात आले की दिवस उजाडू लागला आहे. शिखरावरून सभोवताली नजर टाकताच त्याची नजर त्याच्या ताब्यात आलेल्या बंकरपासून खाली जाणाऱ्या उतारावर असलेल्या शत्रूच्या 4-5 बंकर्सवर गेली. हे बंकर्स इथून थेट माऱ्याच्या टप्प्यात आहेत हे त्याच्या लक्षात आले. नाईकने वेळ वाया न घालवता 2 मशीन गन्स बसवल्या व खालच्या सर्व बंकर्सवर गोळीबार सुरू केला आणि लगोलग काही हातबॉम्ब फेकले. पण हा सर्व मारा बंकर्सच्या छतांवर झाल्याने फारसा परिणाम झाला नाही. नाईकने सरळ सिग्नलमनला बोलावून तोफखान्याला संदेश दिला व मारा करण्यासाठी बंकर्सची जागा अचूकपणे सांगितली. आपण या बंकर्सपासून किती उंचीवर व किती अंतरावर आहोत हेही त्याने सांगितले. त्याचा संदेश मिळाल्यानंतर काही मिनिटांतच भारतीय तोफांनी आग ओकण्यास सुरुवात केली. हा भडीमार इतका अचूक होता की पहिल्याच माऱ्यात एका बंकरचे छत उडाले आणि तो संपूर्ण बंकर उघडा पडला. आतल्या सैनिकांनी बाहेर पडून इतरत्र आश्रय घेण्याचा प्रयत्न करताच नाईकने वर बसवलेल्या मशीन गन्सनी त्या सैनिकांना टिपून काढले. भारतीय सैनिक आपल्या डोक्यावरच येऊन बसले आहेत हे कळताच खालच्या बंकर्समध्ये एकच गोंधळ माजला आणि पाकिस्तानी सैनिकांच्या पळापळीला सुरुवात झाली. खरे तर त्यांना आणखी बराच काळ हा डोंगर लढवता आला असता, पण तोफांचा जीवघेणा मारा, मशीन गनच्या माऱ्याने तडातड पडणारे मुडदे आणि मोक्याचा बंकर भारतीयांच्या ताब्यात गेल्यामुळे पाकिस्तान्यांचे अवसानच गळले. त्यानंतर नॉलचे हे शिखर ताब्यात घेण्यास सुभेदार नाईक व त्याच्या जवानांना फार वेळ लागला नाही. पलटणीची इज्जत वाचवण्याचे मेजर आचार्यांना दिलेले वचन सुभेदार नाईकने पूर्ण केले. पण हे वचन पूर्ण केल्याबद्दल पाठ थोपटण्यास आता मेजर साहेब राहिलेले नव्हते. मेजर आचार्य, कॅप्टन विजयंत थापर आणि लेफ्टनंट नेईके झाकुओ केनगुरुसे यांच्या बलिदानाने
पावन झालेले हे शिखर मिळवण्यात आपला हातभार लागला याचे समाधान सुभेदार नाईकला वाटले आणि दुसऱ्याच क्षणी या 3 शिलेदारांच्या आठवणीने त्याला रडू कोसळले. येथे हे वर्णनपर हा लेख संपन्न होत आहे. हा लेख आपणास आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. जय लुई, जय जय लुई.